विनायक घाळ स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी पेपर दुसरा याची संभाव्य उत्तर सूची पाहिली होती आणि त्यावरच आपल्याला काही कमेंट आलेल्या होत्या की मराठीतील एक प्रश्न होता आणि त्या प्रश्नाच्या उत्तराबाबत कन्फ्युजन होतं। तर त्यावर देखील आपण एक व्हिडिओ केलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचं निरसन केलेलं आहे। तशीच आता सुद्धा आपल्याला एक कमेंट आलेली आहे जी आणखीन एका मराठीच्याच प्रश्नावरती आहे। तर आपण कमेंट काय आहे ते पाहूया। खूप छान सर, आणखी एका प्रश्नाचे कन्फ्युजन आहे आणि प्रश्न काय आहे, आकांक्षा घरी गेली हे वाक्य आहे, वाक्याचा प्रकार कोणता असा आपल्याला प्रश्न आलेला आहे। त्याचे उत्तर आपण स्वार्थी मानलेले आहे। त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्याचे उत्तर आपण स्वार्थी मानलेले आहे। मला वाटतं त्याचे उत्तर संकेतार्थी असावयास हवे, कारण घरी गेली यावरून संकेत मिळत आहे। धन्यवाद, अशा प्रकारची आपल्याला कमेंट आलेली आहे। आणि मग त्याला अनुसंगूनच आपण या ठिकाणी त्या कमेंटला उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहोत। तर त्यामध्ये आपल्याला काय काय विचारलेलं आहे, त्याचं नेमकं स्पष्टीकरण काय आहे आणि योग्य उत्तर काय येतं ते पाहूया। आता आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न आला होता, आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता, आणि पर्याय दिलेले आहेत, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य आणि स्वार्थी वाक्य। आपण आपल्या आन्सर की मध्ये त्याचं उत्तर स्वार्थी असे दिलेलं आहे। तर ते का दिलेलं आहे ते पाहूया। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वाक्यांचे प्रकार असे दिलेले आहेत, वाक्यातील आशयावरून। तर त्याच्या आशयावरून कोणते कोणते प्रकार पडतात, तर पहिला आहे विधानार्थी वाक्य, त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि करणरूपी किंवा अकरणरूपी, त्यालाच आपण होकारार्थी वाक्य अथवा नकारार्थी वाक्य। हे प्रकार कशावरून पडतात, तर त्याच्यातील आशयावरून त्याचे हे प्रकार पडतात। त्यानंतर वाक्यातील क्रियापदाच्या स्वरूपानुसार, या ठिकाणी आपण पाहूया क्रियापदाच्या स्वरूपानुसार, तर त्याचे कोणते कोणते प्रकार आहेत, तर ते आहेत स्वार्थी, त्यानंतर आज्ञार्थी, त्यानंतर विद्यार्थी आणि चौथा आहे संकेतार्थी। तसेच आणखीन एका प्रकारे वाक्याचे प्रकार पडतात ते म्हणजे वाक्यामध्ये किती विधाने आहेत किंवा कशा प्रकारे, आणि ही जी विधाने आहेत ही कशा प्रकारे जोडली गेली आहेत, त्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात। तर ते आहेत केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य। तर आपण परीक्षेमध्ये प्रश्न क्रियापदाच्या स्वरूपानुसार विचारलेला असल्यामुळे ते पाहूया अगोदर। आणि हे सर्व माहिती आपलं हे मराठी व्याकरण व शब्दसंग्रह हे जे पुस्तक आहे TCS IBPS, तर यामधून यातील प्रकरण 11 व वाक्य विचार या घटकामध्ये आपल्याला हे वाक्यांचे प्रकार आणि त्यांचं वर्गीकरण कसं आहे तर ते दिलेलं आहे। तर ते पाहूया वाक्यातील आशयावरून वर्गीकरण। तर विधानार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात। उदाहरणार्थ, मी अभ्यास केला, या ठिकाणी फक्त विधान केलेलं आहे त्यामुळे त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात। त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ, तू पुण्याहून केव्हा येणार आहेस। त्यानंतर आशयावरून त्याचे जे वर्गीकरण केलेलं आहे तर त्यातील तिसरा जो प्रकार आहे तर तो आहे उद्गारार्थी वाक्य। उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ, अबब केवढा सोसाट्याचा वारा हा। शेवटचा जो प्रकार आहे तो आहे होकारार्थी वाक्य किंवा नकारार्थी वाक्य, त्यालाच आपण करणरूपी वाक्य किंवा अकरणरूपी वाक्य असं म्हणतो। वाक्यातील विधाने ही केव्हा केव्हा होकारार्थी असतात आणि तेव्हा त्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात। तर केव्हा केव्हा विधानात नकार असतो तेव्हा त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ, सीता शाळेत जाते हे होकारार्थी वाक्य, तर रमेश गणिते सोडवत नाही हे जे झालं ते नकारार्थी वाक्य, त्यालाच करणरूपी वाक्य किंवा अकरणरूपी वाक्य असे म्हणतात। त्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न जो आलेला होता क्रियापदाच्या स्वरूपानुसार जे वाक्यांचे प्रकार पडतात तर ते पाहूया आपण। यामध्ये पहिला जो आहे तर तो आहे स्वार्थी वाक्य। आता या ठिकाणी स्वार्थी वाक्य म्हणजे काय, स्वार्थी वाक्य कशाला म्हणतात ते पाहूया। वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून
नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात। या ठिकाणी काय म्हटलंय, क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ, राम घरी गेला, जातो किंवा जाईल। या ठिकाणी राम वापरलेला आहे आणि असंच असं वाक्य आपल्या पुस्तकामध्ये जे आहे तर ते असंच असं वाक्य आपल्याला परीक्षेमध्ये आलेलं आहे। आपल्या परीक्षेत काय वाक्य आलेलं आहे, आकांक्षा घरी गेली। या ठिकाणी आकांक्षा आलेली आहे, तर आपल्या पुस्तकामध्ये काय आहे, आपल्या पुस्तकामध्ये आहे राम घरी गेला। या ठिकाणी राम घरी गेला हे आलेलं आहे। त्या ठिकाणी राम घरी जातो किंवा राम घरी जाईल हे जरी असेल तरी फक्त त्या ठिकाणी कशाचा बोध होतो, फक्त काळाचा बोध होतो। त्यामुळे त्या वाक्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात। त्यानंतर आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ, मुलांनो धिंगाणा करू नका किंवा देवा यांना सद्बुद्धी दे अशी आपण प्रार्थना करतो। त्याचबरोबर सुखी राहा असा आशीर्वाद देतो, तेव्हा त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। त्यानंतर मी आत येऊ का सर, मी आत येऊ का मॅडम असं जेव्हा विचारतो किंवा विनंती करतो तेव्हा देखील त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। किंवा तुम्ही असे करायला नाही पाहिजे असा आपण जेव्हा उपदेश देतो तेव्हा देखील त्या वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। तर विद्यार्थी वाक्य म्हणजे काय, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ, लहानांनी थोरांचा आदर करावा, तर त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात। तर शेवटचा जो प्रकार आहे तो आहे संकेतार्थी वाक्य। तर संकेतार्थी वाक्य म्हणजे काय, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ, जर आकाशात काळे ढग जमा झाले असते तर मोरांनी नाच केला असता। तसंच आणखीन एखादं उदाहरण आपण पाहूया की जर मी चांगला अभ्यास केला तर मला चांगले मार्क मिळतील। हे झालं संकेतार्थी वाक्याचं उदाहरण। परंतु आपल्याला या ठिकाणी वाक्य काय दिलेलं आहे, परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे, आकांक्षा घरी गेली। यामध्ये फक्त काय सांगितलेलं आहे, गेली हे भूतकाळी क्रियापद आहे आणि या ठिकाणी फक्त तिची जाण्याची क्रिया कधी झाली तर गेली म्हणजे ती भूतकाळात झालेली आहे। म्हणजेच या ठिकाणी फक्त काळ दर्शविलेला आहे। आणि मग स्वार्थी वाक्याची व्याख्या काय आहे, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्या वाक्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात। आणि या ठिकाणी योगायोगाने आपल्याला तेच वाक्य फक्त तिथलं नाम बदललेलं आहे, राम घरी गेला आणि आकांक्षा घरी गेली। या ठिकाणी तेच वाक्य दिलेलं आहे, त्यामुळे उत्तर काय येतं, मग स्वार्थी वाक्य हेच उत्तर येतं। आपण अशा प्रकारे शंका व्यक्त केल्या जेणेकरून आम्हाला त्या शंकांचं निरसन करण्याची संधी भेटली। आणि अशाच आणखीन काही प्रश्नांच्या बाबतीत शंका असतील तर त्या देखील सांगा। तसेच अंतिम उत्तर सूची आल्यानंतर आपल्या समोर नेमके उत्तरं काय आहेत किंवा मग जर समजा त्याच्यामध्ये काही बदल असेल तर आपण ते देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुचवण्याचा किंवा योग्य उत्तर काय आहे ते देखील सांगण्याचा प्रयत्न करूया। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद। असेच आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा जेणेकरून आम्हाला देखील नवीन नवीन व्हिडिओ करायला उत्साह येतो, प्रेरणा मिळते। आणि जर आणखीन काही सूचना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।